तर पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय की पहिल्या चेंडू निर्धाव, दुसरा चेंडूवर मात्र अवांतर धाव आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच किशोर हा फलंदाज बाद झाला. यस, ज्या किशोरने आपण पाहिलं तर मागील सामन्यामध्ये काय धमाकेदार धुव्वाधार फलंदाजी केली आणि त्यानंतर मात्र या मॅचमध्ये मात्र या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये मात्र अगदी निराश आतरे किशोरला परतावं लागतंय, माघारी यावं लागतंय. किशोर नंतर मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये यस दिनेश याला आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. डॉट बॉल. अगदी दोन्ही संघ आपण जर पाहिलं तर थोडीच तोड असे दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघाने मित्रांनो एका तरासोबत जर तोडलं तर समतुल्य असे दोन्ही संघ. कारण या दोन्ही संघाने दोन सामने विजयी होऊन या तिसऱ्या फेरीमध्ये बजल मारले दाखल झालेत. त्यामुळे नक्कीच दोन्ही संघामध्ये तेवढी कुवत आहे, तेवढी ताकद आहे, तेवढी क्षमता आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाते आणि या एका धावने धाव फलक मात्र जाईल अखेर 2 धावा या धाव फलकावरती. पहिल्या षटक आपण पाहतो मार्गस्थ आहे गोलंदाज शिवाजी. हो, यावेळेस चेंडूवर फटका चढवलाय, सरळ जातो क्षेत्रच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपण पाहतो ज्याच्या माध्यमातून अप्रतिमा झेल आला आणि विकेट क्रमांक 2 बाद होतोय. डीजे आगमन होते तर मनोहर दादांचा आम्ही या जननी माता चषक 2025च्या या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय दादांचं. दादा आपण आलात या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनापासून अगदी आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय या बॉलवरती धावा. एस ब्लॉक हॉलचा चेंडू आणि डॉट चेंडू. सर मागील चेंडूवर धावा 2 धावा. ओके, तर 2 धावा आला मागील चेंडूवर आणि या आलेल्या 2 धावांशी आपण धावफलकामध्ये आपण नक्कीच बदल करूयात. 5 धावा होत आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक 2 नवनीत. स्ट्राईक एंडला बॅट्समन आपण जर पाहतोय तर सौरभ आणि नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज दिनेश. हो, यावेळेस आडव्या पट्ट्याने हा स्ट्रोक खेळला गेलाय. एक धाव मिळाले, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. काय धाव पूर्ण केली जाईल का? तर हो, इथे 2 धावा अगदी वेगवान गतीने पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा आल्या, धाव फलक जाईल 7 या अंकावरती.
तर डिक्लेअर स्वरूपाची धाव येते आणि या डिक्लेअर स्वरूपाच्या धावेने धावफलक मात्र आपण पाहतोय 8 या अंकावरती. खूप कमी धावा आतापर्यंत या धावफलकावरती आहेत. येस, सालोशी संघ माझ्यामध्ये आपण पाहतोय एक या असोसिएशन मधील एक दमदार संघ म्हणून ओळखला जातो. व्हाईट बॉल माझ्या मते मागील दोन स्पर्धेमध्ये माझ्या मते सालोशी संघाने प्रथम क्रमांक पटकावलाय बहुतेक. यस, 4 स्पर्धेमध्ये पहा, अगदी आम्ही 2 बोललो, इथून मात्र 4 स्पर्धेमध्ये, सलग 4 स्पर्धे म्हणजे नक्कीच हा संघ पूर्णपणे फॉर्ममध्ये आहे, टचमध्ये आहे. आणखीन एक अवांतर चेंडू, त्यामुळे या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहतोय की सालोशी संघाची दहशत आपल्याला पाहायला मिळते. एक वेगळा दरारा निर्माण करून ठेवला या संघाने. या अतिरिक्त धावेने धावफलक मात्र जात आहे 10 या अंकावरती. दुहेरी धावेमध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न आणि एकदा उत्तर घेतले. 2 धावा पूर्ण केल्या जातील का? तर 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांनी धावफलक जाईल 12 या अंकावरती. यस, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल JMCC लाखवड विपक्ष निपाणी तात्या. तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करता यायचं आहे. यस, 1 रन शॉट, एकच धाव मिळेल म्हणजे 11 धावा धावफलकावरती येतील. तर पुढील सामना असेल JMCC लाखवड विपक्ष निपाणी तात्या. या दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीसाठी इथे उपस्थित राहायचं आहे. अकरा धावा केवळ आतापर्यंत धावफलकावरती आहेत आणि समोर जर संघ पाहिला तर सालोशी संघासमोर तुम्हाला कमीत कमी इथून 40 धावांचं टार्गेट ठेवणं गरजेचं होतं. मात्र सद्यस्थिती जर पाहिली तर मात्र निपाणी संघ इथून 30 धावा तरी उभारल्या जाईल का, ही मात्र शंका कुठेतरी मनामध्ये उद्भवते. गोलंदाज नवनीत ज्या प्रकारे आपण पाहतोय, शिवाजीने काय कमालीचं पहिलं षटक हाताळलं, तब्बल 2 विकेट्स मिळवल्या आणि केवळ धाव खर्च केली त्या 2 धावा. अगदी त्याच प्रकारे नवनीत सुद्धा गोलंदाजी करतोय. या बॉलवरती सुद्धा आपण जर पाहिलं तर 2 धावा घेतल्या जात आहेत आणि आलेल्या 2 धावांनिशी आपण जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आल्या त्या 13 धावा. DJ या स्पर्धेचा, या ट्रॉफीचा पण आनंद घ्यावा. तर सन्माननीय अध्यक्ष साहेबांना विनंती करेन की साहेब आपण यावं. तर शेवटचं षटक आपण पाहतोय. शेवटचं षटक पहिल्या बॉलवरती मात्र केवळ एकच धाव येते आणि धावफलक या एका धावेने पोहोचेल 14 या अंकावरती. फलंदाज आपण पाहतोय एका बाजूला दिनेश आणि सौरभ हे 2 फलंदाज. अगदी कुठले मोठे फटके मात्र पाहायला मिळत नाहीयेत. हा फटका चांगला होता, मात्र धावा मिळतील त्या केवळ 2 धावा आणि या 2 धावांनी धावफलक जाईल 16 धावा.
चला बॉल पुरवायचा आहे. जुना चेंडू द्या तिकडे मैदानामध्ये. जुना बॉल द्या मैदानामध्ये. पंचांकडे बॉल देऊन ठेवा ना एखादा जुना. येस, अंपायर्सकडे देऊन ठेवा एखादा जुना बॉल. तर केवळ 16 धावा धावफलकावरती आहेत. पहा, मी ज्या प्रकारे म्हटलं होतं की सालोशी संघ एक दमदार संघ आहे. त्या संघासमोर तुम्हाला मोठ्या धावा बनवाव्या लागतील. मात्र निपाणी संघ आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करतोय. ओ, यावेळेस फटका चांगला आहे. मात्र पहा, नशिबाची साथ मात्र यावेळेस निपाणी संघाला मिळत नाहीये. पुन्हा 2च धावा मिळतील. 18 धावा धावफलकावरती येतात. शेवटचे 3 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये निपाणी संघाला इथून 1-2 मोठे फटके खेचावेच लागतील. अन्यथा एक लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळेल. कारण सालोशी संघ या धावा 2 षटकामध्येच पूर्ण करू शकतो. एवढी कुवत आहे, एवढी क्षमता आहे आणि तेवढे ताकदीचे फलंदाज आहेत या संघाकडे. मात्र निपाणी संघ जर पाहिला तर निपाणी संघाची गोलंदाजी सुद्धा तेवढीच पॉवरफुल आहे. कारण निपाणी संघ सुद्धा 2 सामने विजयून या तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. म्हणजे तो संघ सुद्धा सालोशी संघाला अगदी तोडीस तोड उत्तर देऊ शकतो, यामध्ये शंका नाहीये. मात्र फलंदाजी कुठेतरी कमजोर होताना पाहायला मिळते. यावेळेस टायमिंग झालंय. यावेळेस या चेंडूवर मोहर लगावली जाईल तब्बल 6 धावांची. डीजे कुणी आवाज करू नका. पंचायत कमिटी मेंबर आहे. जो काही योग्य निर्णय तुम्हाला दिला जाईल, जो काही योग्य निर्णय तुम्हाला दिला जाईल, फक्त आवाज करू नका. पंचायत कमिटी मेंबर आहेत, त्यांचे नियम त्यांना माहिती आहेत. असं आणि त्याचबरोबर आमचे मान्यवर अतिथी विकासभाई कदम यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. आम्ही आपल्याला सुद्धा विनंती करतो की साहेब आपण सुद्धा या मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर KSK प्रतिष्ठान उपाध्यक्ष सन्मान्य शशिकांतजी बातोसे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. साहेबांना सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा या क्रीडा व्यासपीठावर यावं, स्पर्धेचा आनंद घ्यावा. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला तर या ठिकाणी डिसिजन दिला जाईल पंचाच्या माध्यमातून, कमिटीच्या माध्यमातून लगेच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सर आपला निर्णय काय आहे? निर्णय काय कमिटी मेंबर आम्हाला कळवा, म्हणजे तसं आम्हाला. ओके, डॉट बॉल आलाय. पहा, एकही धाव या ठिकाणी घेतली गेली नाही.
चला आता डॉट बॉल येतोय. चला बाकी सर्व आपण बाहेर व्हायचंय प्लीज. सामना चालू ठेवायचा आहे. धाव फलकावरती आहेत. येस 18 धाव फलकावरती आहेत. त्यानंतर मात्र इथे एकच धाव मिळेल. 19 धावा. मी म्हटलं होतं मोठे फटके येणं गरजेचं, अन्यथा एक लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळेल. 19 धावा फलकावरती येत आहेत. यस नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. JMCC लाकवड विपक्ष निपाणी तात्या. चला दोन्ही संघाचे करता आपण लगेच यायचं. टॉस करता विलंब करू नका. या बॉलवरती मोठा फटका, मात्र दिशा चुकीची. मिळतील धावा केवळ 2. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीअंती धावा फलकावरती आल्या त्या आपण पाहतोय. 21 धावा फलकावरती आल्या आणि 22 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेले. तर चला पुढील संघ लाकवड आणि त्याचबरोबर निपाणी संघ नाणेफेकी करता यायचा आहे. हॅलो, थँक्यू सो मच. आवाज कॉमेंट्री बॉक्समधून आपण ऐकत होतो राम मोरे यांचा. खऱ्या अर्थाने प्रथमच KSK प्रतिष्ठानमध्ये आज आपण त्यांचा आवाज ऐकतोय. त्यांचं आपण स्वागत करूया. टॉसकडे वळूया. महत्त्वाचा टॉस आहे. टीम निपाणी आणि टीम लाखवड यांच्या दरम्यान टॉस केला जाईल आणि मी अर्जू 11 संघाचे संघ मालक विकासभाई कदम यांच्या शुभास्ते आपण टॉस करूया. विकासभाई कदम यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. बौद्ध कॅप्टन आमच्याबरोबर जोडले गेलेत. लाकवड संघ कॅप्टन तुषार आणि तात्या. टॉस कोण मागतंय? लाकवड संघाकडून कॉल दिला जाईल. छापा हा कॉल आहे आणि छापा हे म्हणजेच टीम लाकवडनी टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग घेत आहे. नवीन जर्सी गॉगल कोणाच्या मार्फत आहे? हे आपल्याच मार्फत. कोणाच्या मार्फत कशाला घ्यायचं? स्पॉन्सर नको आपल्याला. स्पर्धा नियोजित करत असताना किती अडचणी आल्या? हा अडचणी खूप आल्या. कोण नसतं, आपल्याला आपल्या घरात असतं. थँक्यू. मी तात्यांकडे जाईन. तात्या, बॅटिंग करायची. किती धावा सेफ असतील इथे? सेफ काय सांगू शकत नाही, पण जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. मैदान आपण पाहिलं तर बरेचसे रन्स इथे डिक्लेअर स्वरूपामध्ये मिळतात. म्हणजे गावी आपण अशा पद्धतीचं क्रिकेट बहुतांशी खेळायचो. वावरामध्ये डिक्लेअर स्वरूपात जास्त धावा असायच्या. कसं इथे कशा पद्धतीने बॅटिंग करावी लागेल? जास्तीत जास्त धावून धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू, कारण की जास्तीत जास्त डिक्लेअर धावा जास्त आहेत. समोर काय एवढा बॉल जाणार नाही आमचा तरी, पण जास्तीत जास्त धावून आम्ही प्रयत्न करू धावा काढण्याचा. KSKचे विद्यमान अध्यक्ष तुम्ही आहात. KSK प्रीमियर लीग ही स्पर्धा मार्चमध्ये आहे. 15-16 मार्चला भूमिपुत्र मैदानावरती आहे. कशा पद्धतीने या स्पर्धेचं नियोजन आहे आणि खेळाडूंना काय सांगाल? कालच आपण लिंक सोडले, खेळाडू फॉर्म भरतायत, त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? प्रीमियर लीग खेळायचं आहे. तुमचं वर्षभराची मेहनत प्रीमियर लीगमध्ये दाखवायची आहे. चांगली प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिसमधून तुम्हाला फायदा होईल प्रीमियर लीगसाठी. प्रीमियरमधून जर का नाव मोठं केलं तर पुढे चांगल्या स्टेजवरती तुम्हाला खेळण्याचा संधी मिळेल खेळण्यासाठी. थँक्यू सो मच. हो, हे होते KSKचे अध्यक्ष. परंतु टॉसमध्ये टीम लाकवड संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही बॉलिंग करतोय. KSK प्रीमियर लीग ही सर्वात मोठी स्पर्धा KSKची आपण जर पाहिलं मार्च 15-16ला येते भूमिपुत्र मैदानावरती ही स्पर्धा आहे. त्याचाही तुम्ही आनंद घ्याल. परंतु आता सध्याच्या घडीला जननीमाता चषक ट्रॉफी 2025चा आनंद घेत आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि आपले समालोचक राम मोरे यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. ओ नो बॉल. पंचांचा इशारा या ठिकाणी. नो चेंडू येतोय. येस नो बॉल आहे. अंपायर्स कॉल आहे. प्लीज डोंट आर्ग्यू विथ अंपायर्स.
विनंती आहे, कोणत्याही प्रकारचा DRS नाहीये, रिव्ह्यू सिस्टम नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नो बॉल आहे तर नो बॉलच राहील. निपाणी संघ तुमचा खेळ खूप चांगला राहिला आहे या संपूर्ण सीझन मध्ये. आपण खेळ भावनेने हा निर्णय आपण त्या ठिकाणी स्वीकारा. पंच डिसिजन अंतिम आहे. चला मॅच चालू करा. आणि मला वाटतं बॅट्समननी मध्ये काही बोलू नका. सतीश चव्हाण आपल्याला विनंती आहे, बॅट्समनना सांगा की तुम्ही कोणतीही तिथे कमेंट करू नका फिल्डर बरोबर. स्पर्धा खूप चांगली आहे, अप्रतिम आहे, उत्साह आहे या स्पर्धेबद्दल. त्या कारणाने तुम्हाला पाहायला मिळतंय की प्रत्येक संघ इथे प्रत्येकाला मॅच जिंकण्यासाठी आलात. परंतु जे नियम आहेत क्रिकेटचे ते नियम तुम्हाला पाळावे लागतील. थँक्यू सो मच. सामना सुरू करा. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. येस, चला तर सामना आपण सुरुवात करूया. अगदी आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, त्यानंतर मात्र हा 9 चेंडू. या चेंडूवर धावा आली ती केवळ 1 धाव. 9 म्हणजे 2 धावा मिळाले या चेंडूवर सुद्धा. 4 धावा टोटल आपण पाहतो धाव फलकावरती लगावले जात आहेत. टार्गेट जे आहे ते म्हणजेच 22 धावांचं टार्गेट आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी मान्यवर यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. झेल घेतला जाईल का? तर घर फिरलं की घराचे वाशे फिरतात, अगदी त्याच प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते. नशीब साथ देत नाहीये आणि त्याचबरोबर इथे मिसफील्ड होताना सुद्धा पाहायला मिळते. निपाणी संघ मात्र अगदी स्वतःच्या कर्माने जणू काय अडचणीमध्ये जातोय की काय आणि झेल ड्रॉप होतोय. तर या ठिकाणी आमचे मान्यवर अतिथी यस सन्माननीय अतिथी विलासदादा बोरे यांचं या ठिकाणी आगमन होते. आपण दादांना आम्ही विनंती करतो की दादा आपण या क्रीडा व्यासपीठावरती यावं आणि या व्यासपीठावर आपण या स्पर्धेचा आनंद घ्यावा. विलासदादा बोरे तर आपण सुद्धा यावं. 22 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत धाव फलकावरती धावा आहेत त्या 8 धावा. पहिलं षटक आपण पाहतोय. तर त्याचबरोबर मिलिंद दादा संघवार दादांना सुद्धा विनंती करेन की दादा आपण सुद्धा यावं. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण सुद्धा क्रीडा व्यासपीठावरती यावं. मिलिंद दादा आपण सुद्धा या. येस, आणि या चेंडूवर 3 धावा मिळत आहेत. आल्या 3 धावांची धावफलक मात्र आता आपण पाहतोय अगदी बरीच मोठी उंची घेत असताना 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकाचा मात्र विचार केला तर 4 चेंडू आतापर्यंत, शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यस, आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये एक 9 चेंडू सुद्धा पाहायला मिळाला. 4 चेंडू. त्यानंतर मात्र यावेळेस स्लॉप करण्याचा प्रयत्न. अगदी नेटवर चेंडू आदळून पुन्हा मागे येतोय. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. 12 धावा धावफलकावरती होत आहेत. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील गोलंदाज आपण पाहतोय किशोर याचा शेवटचा चेंडू. आणि या शेवटच्या चेंडू मात्र कुठेतरी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू बॅटचा कुठलाच संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आणि डॉट चेंडूने मात्र आपण जर पाहिलं तर धावा धावफलकावरती आहेत त्या 12 धावा. डीजे साहेबांना सुद्धा विनंती करेल की प्लीज आपण यावं. क्रीडा मंचावरती दादा या. आपण इथून या स्पर्धेचा आनंद घ्या. आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र केवळ 10 धावांची गरज. स्पीडअप करा जरा निपाणी संघ, प्लीज स्पीडअप करा. निपाणी संघ प्लीज स्पीडअप करा प्लीज. तर येणारे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे, खऱ्या अर्थाने एक युवा उद्योजक लाखवड गावचे राजेश शिवराम संगपाळ यांचं आगमन होत आहे आणि मनापासून या स्पर्धेदरम्यान आपलं सहर्ष स्वागत. या स्पर्धेला खऱ्या अर्थाने बहुमूल्य सहकार्य त्यांचं लाभलंय, त्याबद्दल मनापासून आभार आणि स्वागत. त्याचबरोबर आमचे महेश दादा संगपाळ यांचंही आगमन या ठिकाणी होत आहे, त्यांचंही मनापासून स्वागत आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स.
ओहो काय पाहायला मिळते 12 चेंडू 10 धावांची गरज असताना यावेळेस मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्याच बॉलवर बेल सोडवल्या जात आहे. डीजे पहिल्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर विकेटचं पतन पाहायला मिळते. गोलंदाज यस निमेश कुठेतरी प्रयत्न केला जातोय. निमेशच्या माध्यमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यश मी म्हटलं होतं की निपाणी संघाची गोलंदाजी सुद्धा तेवढीच धारदार आहे आणि ते या ठिकाणी दाखवलं जाते. पहिल्या षटकामध्ये नक्कीच धावा खर्च झाल्या मात्र कमबॅक केला जातोय. हो यावेळेस सुद्धा हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 विकेटचं पतन पाहायला मिळतंय. 2 फलंदाज माघारी परत आहेत. आता मात्र निपाणी संघ सहसा हार बॅक 2 चेंडू 2 विकेट्स ऑन हॅट्रिक. अगदी या चेंडूवर जर विकेट मिळवला तर मात्र या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर सालुशी संघावरती एक वेगळा दबाव तंत्र मात्र इथे आजमावलं जात आहे. फलंदाज अतुल याने मात्र पाहिलं की थोडा दबाव आहे, प्रेशर आहे. गोलंदाज निमेश अगदी टचमध्ये आहे, योग्य लाईन लेंथवर चेंडू डिलिव्हर करतोय. या चेंडूला मात्र केवळ सन्मान दिला. ब्लॉकॉलचा चेंडू होता, सन्मान दिला आणि एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केले गेलं आणि कुठेतरी त्याची हॅट्रिक मध्ये थांबवली. विकेट हॅट्रिक थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅक टू बॅक 2 विकेट गेल्यानंतर थोडंच मात्र शांत डोक्याने सालुशी संघ आता खेळताना पाहायला मिळतोय. ओ ए जाडी डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. चेंडू द्यायचा बॉल द्यायचा ज्या द्या तर एक धाव इथे या ठिकाणी मिळते आणि या एका धावेने धावफलक मात्र जात आहे. 14 धावा धावफलकावरती येतात. इथून मात्र आपण जर पाहिलं तर या षटकातील 4 चेंडू झालेत म्हणजे येणारे 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. आता मात्र बॉल टू रन हा सामना आपला पुढे चालताना पाहायला मिळतोय. 8 चेंडू 8 धावा. या षटकातील या 2 चेंडूवर जर धावा गेल्या नाहीत तर मात्र शेवटचं षटक खूप रंगतदार पाहायला मिळेल. मात्र इथून जर एखादा मोठा फटका आला तर मात्र शेवटचं षटक आपला रंगतदार होताना पाहायला मिळेल. नाही मोठा फटका पाहायला मिळतोय. सीमारेषे पार चेंडूला धाडून दिलं जात आहे तब्बल 6 धावांसाठी. आणि आता मात्र केवळ 2 धावांची गरज. जर इथून 2 धावा आल्या तर मात्र पहिला संघ आपल्याला मिळेल जो मात्र मेगा फायनलमध्ये दाखल होईल. अजूनही प्रश्न अनुत्तरित आहे कारण 7 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा रोखता येते. तर इथे तर 2 धावा रोखायच्या आहेत. ओ फुल टॉस आणि चेंडू जातोय 2 धावांसाठी आणि या 2 धावांनी आपण पाहतोय की सालुशी संघ या ठिकाणी विजयी होतोय आणि पहिला संघ ठरतोय जो मेगा फायनल मध्ये दाखल होतोय. मेगा फायनल साठी सज्ज झालाय आता सालुशी संघ आणि मॅच कडे आपण जातोय. मॅन ऑफ द मॅच यस
ज्याने पहिलं षटक हाताळलं आणि तब्बल 2 विकेट्स मिळवल्या आणि केवळ धावा खर्च केल्या, त्या 2 धावा नन अदर दॅन मिस्टर शिवाजी. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. चांगला सामना पाहायला मिळाला. सेमीफायनल होती आणि त्याच्यामध्ये टीम सालोशीने विजय प्राप्त केलाय. कॉंग्रॅच्युलेशन शिवाजी चव्हाण. मुख्य व्यासपीठावरती या. मॅन ऑफ द मॅच आम्ही देणार आहोत स्वर्गीय कमल गणपत कदम यांच्या स्मरणात आहे सामनावीरचा पुरस्कार आणि ज्यांच्या माध्यमातून लाभलाय अर्थातच विकासबाई कदम यांच्या